तुझ्या राज्याचे तख्त करू वज्रमूठ साहेबासाठी एक वार. जरा शेवटपर्यंत मला आवाज येऊ दे. सर्वांची वज्रमूठ, जरा सर्वांची वज्रमूठ दिसू दे साहेबांना. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार, महाराष्ट्राचा स्वाभिमान शरद पवार. या ठिकाणी शेवटचं 2 मिनिटं बोलणार, पण एक सेकंद महत्वाचा आहे. आदरणीय साहेबांनी आमच्या दैवताने 70 वर्ष जीवाचं रान केलं आपल्या सर्वांसाठी, आपल्या सर्वांच्या सुखासाठी झटले. आज येणारी 7 दिवस आमच्या साहेबांसाठी, अजित भाऊंसाठी आपण सर्वांनी रात्रीचा दिवस करायचं. आपण करणार आहात ना? आपण करणार आहात ना? एका जणांनी 5 जणांना, 10 जणांना, 15 जणांना, 20 जणांना सांगून 20 तारखेला मतपेटीत फक्त तुतारी वाजवणारा माणूस दिसला पाहिजे. या भ्रष्ट महाराष्ट्र सरकारमुळे सगळीकडे या ठिकाणी भ्रष्टाचार माजलाय, महागाई आहे, आगीचा डोंब महागाईचा उसळलाय आणि यात फक्त एकच प्रकाश दिवा दिसतोय. त्या प्रकाश दिव्याचं नाव आहे शरदचंद्रजी पवार. शरदचंद्रजी पवार. 10 दिशात एकच आवाज येतोय, अंधार होत चाललाय एक दिवा पाहिजे, अंधार होत चाललाय एक दिवा पाहिजे. आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला पवार साहेबांसारखा शेर शिवा पाहिजे, शेर शिवा पाहिजे. सर्वांना विनंती करेन, आपल्याकडे सुद्धा प्रकाश दिवा आहे. सर्वांनी आपल्या मोबाईलच्या टॉर्च जरा ओपन करा. सर्वांनी साहेबांना आज दाखवूयात की हा पुणे जिल्हा कालही होता, आजही आहे आणि भविष्यातही असेल. या ठिकाणी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत आमच्या साहेबांना, आपल्या दैवताला या ठिकाणी वचन देऊयात की अजित भाऊंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून आम्ही 20 तारखेला फक्त आणि फक्त अजित भाऊंना 1 नंबरच्या मतांनी निवडून देऊ. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. या सर्वांच्या प्रकाशाबद्दल धन्यवाद. मी विनंती करेन, आपल्या दैवताचं स्वागत, लाडक्या दैवताचं साहेबांचं स्वागत या भोसरीत ऐतिहासिक स्वागत करायचंय. साहेबांच्या सन्मानार्थ एकदा सर्वांनी दोन्ही हात वर करावेत, सर्वांनी दोन्ही हात वर करावेत आणि टाळ्यांचा प्रचंड कडकडाट या ठिकाणी साहेबांसाठी करायचा आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर विनंती करतो आपल्या भोसरीचा या ठिकाणी रविभाऊ लांडगे, अजित गव्हाणे, संतोष वाळके, शिवसेनेच्या सुलभाताई उबाळे यांच्या वतीने या ठिकाणी गदा द्यायची साहेबांना, त्यांचा सन्मान करायचा आहे. आणि सन्मान होतोय या महाराष्ट्राच्या महावस्तादाचा. सर्वांचा पुन्हा एकदा दोन्ही हात वरती करून टाळ्या वाजल्या पाहिजेत. मधली मंडळी मागचे प्रेसला फोटो घ्यायचा आहे. सर्वांनी दोन्ही हात उंचावून टाळ्या वाजवायच्या आहेत. ज्यांची आभाळागत माया तुम्हा सर्वांवर आहे ते राज्याचे कुटुंब प्रमुख आधारवड आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. धन्यवाद. यानंतर आपल्याला संबोधित करतील. यानंतर विनंती करतो वस्ताद कैलासवासी अंकुश लांडगे यांचा पठ्ठ्या. फ्लॉवर नाही, फायर आहे आदरणीय रवी भाऊ लांडगे. आणि आवाज वाढवा. माईक डायसचा आवाज चालू करा आणि सर्वांनी मोठ्याने आवाज येवाद. कैलासवासी अंकुशराव लांडगे साहेब अमर रहे, अमर रहे. सर्वांना मनापासून नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की. आज आपण सर्वजण भोसरी विधानसभेचे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार माननीय अजित भाऊ गव्हाणे यांच्या प्रचारार्थ
ही भोसरी येथील गाव जत्रा मैदानावर जी सभा आयोजित केलेली आहे, या सभेला प्रमुख उपस्थिती लाभलेले आपल्या देशाचे लोकनेते तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य ही संकल्पना आणि शाहू फुले आंबेडकरांचा हा समाजातील एकोप्याचा संदेश घेऊन आपल्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील कार्यकर्त्यांच्या मनात हा विचार रुजवून त्या विचारांना प्रेरणा देऊन अविरत कार्य करणारे, अविरत समाजकार्य करणारे देशाचे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीत या सभेला आपण सर्वजण उपस्थित झालात। या सभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना पक्ष तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व माननीय आजी माजी नगरसेवक, सर्व आमदार खासदार आणि या तिन्ही पक्षांवर प्रेम करणारे सर्व आपण कार्यकर्ते मंडळी, महिला वर्ग, तरुण वर्ग सर्व मनापासून उपस्थित आहात। सर्वांचे मनापासून कोटी कोटी धन्यवाद देतो। साहेब, आपल्याला आपण उपस्थित राहिलात त्यामुळे एक गोष्ट सांगू इच्छितो। या व्यासपीठाच्या मागे जे रुग्णालय आहे तेथे 2 वर्ष झाले रुग्णालय चालू करून, परंतु ICU युनिट चालू होत नव्हतं। आपल्या शिरूर मतदारसंघाचे आदरणीय खासदार कोल्हे साहेब आणि आपण त्या ICU युनिटचं उद्घाटन केलं। आपण एका IT कंपनीच्या माध्यमातून तिथं ICU युनिटचं प्राधान्य केलं आणि आपल्या हस्ते कोरोना काळामध्ये तिथं उद्घाटन झालं आणि आज त्या रुग्णालयामध्ये सर्व रुग्णांना एकदम मोफत, एकदम चांगली सुविधा दिली जाते। त्यानंतर आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांचं पाठपुरावा करून तिथं NIC चालू केलं। त्याच्यानंतर आता डोळ्यांची सुविधा चालू केली आणि तुम्हाला ऐकताना आश्चर्य वाटेल, या रुग्णालयाचं खाजगीकरण करण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी मांडला होता। घाट मांडला नव्हता तर खाजगीकरण केलंच होतं, पण आपण सर्वांच्या सहकार्याने तिथं आंदोलन करून ते खाजगीकरण न होऊ दिल्यामुळे आज कोरोना काळात साहेब तिथं 8,500 रुग्ण मोफत उपचार घेऊन बरे झालेले आहेत। म्हणजे सांगायचं तात्पर्य काय तर आज या रुग्णालयात जी मोफत सुविधा मिळती ती जर खाजगीकरण अडवलं नसतं तर तिथं मरण्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागले असते। आणि साहेब, आपण जो समोर उड्डाणपूल पाहत आहात त्या उड्डाणपुलाखाली 38 कोटी रुपये खर्च करून एक अर्बन स्ट्रीटचा प्रकल्प राबवला गेलाय। तो जर प्रकल्प बघितला तर सर्व बकालपणाचा कारभार तिथं चालू आहे। आता 3 ते 4 महिन्यापूर्वी एक गरीब कामगार कामावरून येताना तिथं मरण पावला आणि तो मरण पावल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी त्या मृत व्यक्तीच्या घरासमोर आखाड पार्ट्या केल्यात। ही यांची वृत्ती आहे। परंतु सुलभाताई, अजित भाऊ आणि आम्ही जाऊन त्या विधवा महिलेला न्याय देण्यासाठी पालिका आयुक्ताकडे आंदोलन केलं आणि आज त्या महिला व्यक्तीला महापालिकेने मानधनावर पालिकेमध्ये रुजू केलेलं आहे। तर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने असंच समाजकार्य पुढे करायचं आहे। आणि साहेब, आपल्याला सांगू इच्छितो, जसा लोकसभेचा गड आम्ही सर्व शिवसैनिकांनी एकत्र ताकदीने मिळून लढवला, त्याच्या दुप्पट ताकदीने आम्ही हा विधानसभेचा गड लढणार आणि जिंकणार। आपल्याला जेव्हा भेटायला आलो होतो तेव्हा आपण म्हटले होते की आपल्या भोसरी विधानसभेवर आपण ही जागा मागत आहे, परंतु प्रकाश आप्पांच्या समवेत आणि तुषार भाऊंच्या समवेत मी आपणास शब्द दिला होता, जरी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटली तरी मनापासून मी आपल्या सोबत राहणार आहे। आणि खरंच आम्ही सर्व शिवसैनिक मनापासून अजित भाऊंच्या मागे उभे आहोत। सचिन भाऊ आहिर, कोल्हे साहेब आणि आता परवा रोहित दादा येऊन गेले, सर्वांनी सर्व शिवसैनिकांचा सन्मान राखण्याचा शब्द या निमित्ताने आम्हाला दिला। परंतु साहेब, आपण जर सर्व नागरिकांच्या समोर जाहीररित्या सांगितलं की आमच्या शिवसैनिकांचा योग्य तो सन्मान राखला जाईल तर जे शिवसैनिक दुप्पटनी पडत आहेत ते 4 पटीने जोरात पळून या विधानसभेवर अधिकाधिक मताधिक्य येऊन आपल्या उमेदवाराला निवडून आणतील। आणि सुलभाताईंनी जसं सांगितलं, स्वर्गीय अंकुश भाऊ लांडगेंनी या सेक्टर 1चा विकास केलाय। विलास शेठ लांडे पाटील त्यावेळेस या प्रवीण सिंह परदेशी आयुक्तांसोबत काम करत होते, तर अंकुश भाऊंनी हा विकास करताना कधीच सुडाचे राजकारण केले नाही। परंतु आता जे सुडाचे राजकारण होत आहे त्याला जर आपण थांबवायचे असेल तर आपण सर्वांनी समाजाने एकत्र येणं गरजेचं आहे। आणि सुलभाताईंनी जसं सांगितलं की आपण जो दिलेला उमेदवार आहे तो जर आमदार झाला तर
तर आपण सर्व आमदार होणार आहोत. त्यामुळं समाजाचे हित जपण्यासाठी, समाजात एकोपा ठेवण्यासाठी आणि हा भ्रष्टाचार, दहशतवाद आणि ही जी गुंडगिरी आहे ही मोडीत काढण्यासाठी आपण सर्व एक व्हायचंय आणि आपल्या मनामधील सर्व मशाली पेटवायच्यात आणि 20 तारखेला विजयाची तुतारी फुंकण्यासाठी सर्वांनी एक मताने, एक दिलाने मनापासून कार्य करायचे. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि 20 तारखेपर्यंत हा उत्साह असा कायम ठेवा अशी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आदरणीय कराळे मास्तर विनंती करतो आपण सर्वांना संबोधित करायचे. पिंपरी चिंचवडकर मास्तरांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचंय. छडी कुठं मारायची, कशी मारायची हे ज्यांना कळतं आणि यांच्या प्रबोधनानं शिक्षण व्यवस्थेमध्ये अनेक बदल होतात. आदरणीय प्राध्यापक कराळे मास्तर टाळ्या वाजवल्या पाहिजे जोरदार. ही पवार साहेबांची 7वी सभा आहे आजची. मी रोज पाहून राहिलो, रोज एक सभा वाढून राहिली. पहिल्या दिवशी फिरलो, 4 सभा होत्या, दुसऱ्या दिवशी 5 झाल्या, काल 6 झाल्या, आजची 7वी सभा आहे. पवार साहेबांनी विडा उचलला आहे का या महाराष्ट्रात कष्टकरी, गोरगरीब, शेतकरी आणि बेरोजगार युवकांचं सरकार आलं पाहिजे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे. त्याच्यामुळे हे जे गद्दार आहे या गद्दारांना मातीत गाडण्याची वेळ आता आलेली आहे आणि येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही तुतारीच्या सोबत आहे का? आहे का? शाबाश. आमच्या नेत्यातला आणि त्या दाढीवाल्यातला फरक आहे का या पुण्यामध्ये मेट्रोचं उद्घाटन होतं तर दाढीवाला पाऊस आला म्हणून तिथून मेट्रोचं उद्घाटन कॅन्सल करते आणि आमचे साहेब भर पावसात सभा घेतात आणि जिंकून आणतात. ह्या 2 नेत्यामधला फरक समजून घ्या. आणि हे जे मलिंदा गँग आहे, जे फरक एवढा आहे 2 लोकांमध्ये. हे निवडणूक सध्या निष्ठावंत वर्सेस गद्दार या दोघांमध्ये भिनलेली आहे. कोण साहेबांच्या सोबत राहिले? साहेबांची इच्छा असती तर स्वतःच्या मुलीला मंत्रीपद दिलं असतं, पण यांना आमदारकी पासून तर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत नेलं. अजून काय पाहिजे? हा, आदरणीय बाळासाहेब ठाकरेंनी ऑटो रिक्षा चालकापासून तर यांना महाराष्ट्राच्या मंत्रीपदापर्यंत नेलं आणि हे सुरत मार्गे गुवाहाटी उठून पळाले. 50 खोके एकदम खोके. आणि एवढा मलिदा यायनं खाल्ला, एवढा मलिदा खाल्ला का हे डकार द्यायला सुद्धा साले तयार नाही. आता तर मला कोणतरी सांगे का यायनं भ्रष्टाचाराची हद केली म्हणे या महानगरपालिकेत पिंपरी चिंचवड मध्ये कुत्र्याच्या नसबंदीत सुद्धा पैसे खाल्ले म्हणे. सांगणाऱ्यानं मला सांगितलं म्हणजे भ्रष्टाचार कुठं कराव. आणि तुम्हाला सांगतो यांनी भ्रष्टाचार करण्यात जागोजागी भ्रष्टाचार केला. आता तुम्ही 2 महिन्याच्या अगोदर पाहिलं असेल का छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण येथे 8 महिन्याच्या अगोदर उभा केलेला पुतळा यांच्याच काळात पल्ला यांनी पैसे खाण्याच्या बाबतीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा सोडला नाही, जी महाराष्ट्राची शान आणि अस्मिता आहे. प्रत्येकाच्या कायद्याचा विषय छत्रपती शिवाजी महाराज आहे. या महाराष्ट्रातली जनता या मलिदा गँगना सोडणार नाही आणि यांना येणाऱ्या 20 तारखेला यांची जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाही. आणि पवार साहेबांनी जो विडा उचलला आहे, ज्या उमेदवारावर विश्वास टाकला आहे, असे इतर 3 उमेदवार आपल्या तुतारीचे आज या पिंपरी चिंचवड मतदारसंघातल्या 3 जागी भोसरीमध्ये अजित गव्हाणे साहेब उभे आहेत. बरोबर आहे का? हो. त्याच्यानंतर चिंचवड मधून राहुल कलाटे साहेब उभे आहेत आणि त्याच्यानंतर पिंपरी मधून सुलक्षणा शिलवंत मॅडम उभे आहेत. आणि हे 3 उमेदवार निष्ठावंत उमेदवार आहे. यांना वाटलं असतं तर त्यांच्या सोबत जाऊ शकले असते आणि सत्तेत राहून मलिदा खाऊ शकले असते, पण त्यांनी साहेबांसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली आणि आज साहेबांनी त्यांना उमेदवारी दिली, पण त्यांची उमेदवारी जिंकून आणण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. आता इच्छे प्रोजेक्ट गुजरातले चालले आणि कारण देते का इच्छे प्रोजेक्ट गुजरातले जाण्याचं ट्रॅफिक प्रचंड आहे. आता ट्रॅफिक प्रचंड आहे तर नितीन गडकरी साहेबाचं लक्ष नाही का? त्याला दिसून नाही राहिलं का? बंद्या भारतात उड्डाणपूल बांधणं चालू आहे, इथं उभे केले असते, पुन्हा हिची ट्रॅफिकची समस्या सोडवली असती. त्याच्याच हातात आहे सगळं. म्हणून आणि 2014 एक स्कीम लॉन्च केली होती 100 स्मार्ट सिटी.
चुलीत गेली ते 100 स्मार्ट सिटी हाय का? आता बीजेपी वाले स्मार्ट सिटीचा विषय घेत नाही, सगळ्या योजना ढोबरीला लागल्या त्याच्या. अरे तुम्हाला 100 स्मार्ट सिटी जाऊ द्या चुलीत, आम्हाला एक पायलट प्रोजेक्ट दाखवला असता का याला स्मार्ट म्हणते, पण एकही स्मार्ट सिटी यायनं उभी केली नाही आणि पुन्हा हे स्मार्ट सिटीची गोष्ट करत नाही. गोरगरीब शेतकरी, कष्टकरी आणि बेरोजगार युवकांना न्याय द्यायचा असेल तर पवार साहेबांची साथ द्या आणि या तिन्ही उमेदवारांना तुतारी या चिन्हावरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी विजयी करा, एवढीच विनंती मी तुम्हाला करतो आणि थांबतो. ठीक आहे, भ्रष्टाचारी आणि या मलिदा गँगवाल्यांना इथंच थांबवले पाहिजेत आणि गद्दारांना गाडण्याची वेळ पाहिजे. हे एवढे खतरनाक गद्दार आहे का यांनी पक्ष चोरून दिला, यांनी चिन्ह चोरून दिलं, ते घड्याळ आता बंद पडली, लोकसभेतच बंद पडली. त्यांना कळलं 10 वाजून 10 मिनिट झाले आहे, आता त्या घड्याळीचा लिलाव पवार साहेब काही दिवसात लावणार आहे. आणि यांनी शिवसेनेचं चिन्हही नेलं, शिवसेनाही नेली, नावही नेलं. बरं झालं का आडनाव नाही मागितलं, नाही तर एकनाथ ठाकरे झालं असतं, झालं नसतं का? मोठा बेकार विषय आहे मग. ठीक आहे, म्हणून हे लक्षात घ्या. मला का म्हणायचं आहे, तुम्हाला निष्ठावंतांच्या सोबत राहायचं आहे का गद्दारांच्या सोबत राहायचं आहे? विजय तुम्हीच आणू शकता, याची जबाबदारी तुम्हीच घ्या. आणि येणाऱ्या 23 तारखेला या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार बनणार म्हणजे बनणार. ही काळ्या दगडावरची रेष आहे आणि ही गर्दी पाहून विरोधकांच्या छातकाला धडकी बसली असन तर आता आपली काही खैर नाही. आजच सरकार आपलं पडलं. एवढं बोलतो आणि थांबतो. जोऱ्यानं हात वरत करा, सगळ्यांनी हात वरत करा. राम कृष्ण हरी. जोऱ्यानं राम कृष्ण हरी. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. धन्यवाद. यानंतर काही प्रवेश आपल्या सर्वांच्या साक्षीनं होत आहे. सन्माननीय बाळासाहेब गव्हाणे आपण पुढे यायचे. भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक लक्ष्मणजी सस्ते पाटील आपल्या या ठिकाणी प्रवेश होतोय. माजी नगरसेवक ईश्वरजी ठोंबरे आपल्या या ठिकाणी प्रवेश होतोय. भारतीय जनता पार्टीतून कार्यक्षम नगरसेवक लक्ष्मणजी सस्ते, भारतीय जनता पार्टीतून हे सर्व कार्यकर्त्यांचा प्रवेश आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी होतोय. नगरसेवक सन्माननीय लक्ष्मणभाऊ सस्ते पाटील, सन्माननीय बाळासाहेब गव्हाणे, माजी नगर ईश्वरजी ठोंबरे, ॲडव्होकेट गौतमजी कडूस, सन्माननीय अमृतजी सोनवणे, स्वर्गीय नगरसेविका आदरणीय निधीची त्यांची आठवण आज इथे आल्याशिवाय राहणार नाही. अमृताप्पा विनंती आपण पुढे या. यानंतर नवीनजी भालेकर, शंकरजी कुराडे, महेंद्रजी कुराडे, वंचित आघाडीमधून महेंद्रजी सरवदे, सुरेशजी जाधव आणि ॲडव्होकेट अतुलजी कांबळे या सर्वांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. आपण सर्वजण जोरदार टाळ्या वाजवून या सर्वांना शुभेच्छा देऊयात. भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक लक्ष्मणभाऊ सस्ते त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसमोर या ठिकाणी प्रवेश करतायत. यानंतर सन्माननीय बाळासाहेब गव्हाणे, ॲडव्होकेट गौतमजी कडूस, अमृताप्पा सोनवणे, नवीनजी भालेकर, शंकरजी कुराडे, महेंद्रजी कुराडे, वंचित आघाडीमधून महेंद्र सरवदे. यानंतर जाहीरनाम्याचं प्रकाशन देखील सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होते. जाहीरनाम्याचं प्रकाशन या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते होते. यानंतर सर्वांनी सारिकाताई लांडगे कार्यक्षम नगरसेविका आपला देखील भारतीय जनता पार्टी यांचा देखील प्रवेश या ठिकाणी होतोय. सारिकाताई लांडगे त्यांचाही जोरदार टाळ्या वाजवून आपण या परिवारात स्वागत करूयात. संतोष भाऊ लांडगे यांचा देखील प्रवेश होतोय. सम्राट भाऊ आपलाही प्रवेश होतोय. आपणही पुढे या. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. तिथली फोटोग्राफर मंडळी थोडं तुमचं झालं की प्रेसवाल्यांना पण फोटोग्राफी करू द्या. ते तिथे बसलेत. यस, सर्वांना सहकार्य करा. यानंतर मी पक्षप्रवेश अतुलजी कांबळे यांचा पक्षप्रवेश होतोय. आणि यानंतर ज्यांच्या देवाऱ्यात आजही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची रोज नित्यनेमानं पूजा केली जाते. वस्ताद हरिभक्तीपरायण विठोबा दादांच्या तालमीत तयार झालेल्या भोसरीचा हा पठ्ठ्या आणि या विधानसभेचे प्रथम लोकप्रिय आमदार आदरणीय विलास शेठ लांडे पाटील यांना विनंती करतो आपण सर्वांना संबोधित करायचंय. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया आदरणीय विलास शेठ लांडे पाटील.
आदरणीय देशाचे नेते, या जिल्ह्याचे सुपुत्र आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचे वारसदार आदरणीय पवार साहेब, शिवसेनेचे संपर्क प्रमुख माजी मंत्री सचिन भाऊ अहिर, माजी आमदार जिल्ह्याचे अध्यक्ष बापू शेवाळे, माजी आमदार जयदेवराव गायकवाड, प्रकाश मस्के, अजूनभाई पानसरे, शिवसेनेच्या नेत्या सुलभाताई उबाळे, धनंजय आलाट, कुणाल तापकीर, संतोष वाळके, परशुराम आलाट, तुषार साने, निलेश मुटके, ज्यांच्यामुळे या ठिकाणी एकतर्फी निवडणूक होणार असे शिवसेनेचे रविभाऊ लांडगे, राहुल गवळी, भोसरी विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष कैलास कदम, शिवसेनेचे महापौर सन्माननीय संजोग वागिरे, शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुकसर, सर्व सन्मान्य व्यासपीठ, उपस्थित बंधू आणि भगिनी, साहेब आपण येणार, पण यायचं म्हणलं तर 4 दिवस आम्हाला खूप त्रास झाला. ही तुमची सभा होऊ नये याची काळजी या ठिकाणी विरोधकांनी घेतली. परमिशन मिळत नव्हतं. सकाळी 10 वाजता पोलीस स्टेशनला बसायचो, 4 वाजता घरी यायचो. पण आपल्याशी फोनवरती संपर्क साधला. आदरणीय राज्याचे पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील साहेबांशी संपर्क साधला, सुप्रियाताईंशी संपर्क साधला आणि कुठेतरी त्या ठिकाणी आम्हाला परवानगी मिळाली. म्हणून ही जनता या ठिकाणी आपल्या सर्व दर्शनासाठी आलेली आहे. साहेब, आम्ही तुम्हाला शब्द दिलाय की यावेळेस ह्या भ्रष्टाचाराला या ठिकाणी गाडायचं आहे. काळजी करू नका साहेब, तुमचा शब्द या ठिकाणी देवा समान आहे. कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी या परिसरामध्ये माळरानावरती 1969 साली ज्यावेळेस MIDC आणली, कैलासवासी अण्णासाहेब मगरांनी या परिसरामध्ये नगरपालिका स्थापन केल्यानंतर या भागामध्ये एक चांगल्या प्रकारे कशी इंडस्ट्री उभी करता येईल, आणि नंतरच्या काळामध्ये आदरणीय पवार साहेबांनी ज्यावेळेस इंडस्ट्री उभी करत असताना आम्हाला माहिती आहे कितीतरी कामं सांगता येतील. चाकण MIDC, पिंपरी MIDC, भोसरी MIDC असेल, तळेगाव असेल, रांजणगाव असेल, अशा परिसरामध्ये जाळं उभं केलं आणि राज्यातून परराज्यातून या परिसरामध्ये आलेले सर्व माझे बांधव या ठिकाणी चांगल्या प्रकारे राहतात. ते सुद्धा मोठमोठे उद्योगपती झालेले आहेत. मग मराठवाडा असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, कोकण असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा राज्याच्या बाहेरचे सुद्धा लोक या ठिकाणी आलेले आहेत साहेब. का तर केवळ आपली दूरदृष्टी आणि एवढे थांबले नाही तर साहेबांनी संत तुकाराम सहकारी साखर कारखाना ज्यावेळी हिंजवलेला त्या ठिकाणी भूमिपूजन केलं, त्यावेळेस आपले खासदार सन्मान्य नानासाहेब नवले, मी सुद्धा साहेबांच्याबरोबर त्या ठिकाणी गेलो होतो आणि मी त्यावेळेस महापौर असताना साहेबांनी ते काम त्या ठिकाणी नारळ फोडला आणि सांगितले की नाना, या ठिकाणी आपल्याला तो कारखाना उभा करता येत नाही, आपल्याला तिथं IT पार्क उभं करायचे. आज IT पार्क उभं केल्यानंतर त्या परिसरामध्ये पहा किती मोठी त्या ठिकाणी लोकसंख्या त्या ठिकाणी झाली आणि रुपयाला त्या ठिकाणी 1000 रुपये मिळायला लागले. आज आमच्या भागातले सर्व शेतकरी असतील, कष्टकरी असतील, त्यांना ताकद मिळण्याचं काम कोणी दिलं? साहेबांनी दिलं. पण आम्ही पाहतो साहेब, पिंपरी चिंचवड महानगरपालिका गेल्या 10 वर्षामध्ये अत्यंत त्या ठिकाणी त्याच्यावरती भस्मासूर बसलेला आहे. भ्रष्टाचार एवढा झालेला आहे, प्रत्येक कामामध्ये रिंग होती. आणि पुणे नाशिक रस्ता जो, पुणे मुंबई रस्ता जो जुना आहे, एकाने अर्ध तिकडे घ्यायचं, अर्ध इकडे एकाने घ्यायचं. या 2 वाटून घेणाऱ्या ह्या मोठ्या संस्था निर्माण झाल्या. आता संस्था निर्माण करायला सुद्धा ते कारणीभूत आम्हीच होतो, पण आमची चूक झाली नाही. आम्ही मनापासून काम करण्याचा प्रयत्न केला. का तर साहेबाची एक शिकवण आहे. या सर्व गोष्टी आम्ही पाहिल्या. वेळ थोडा आहे, नाही तर खूप बोलायचं होतं याच्यामध्ये.
माझ्यानंतर अजित गव्हाणे बोलणारे, सुलक्षणाताई सिलवंत बोलणारे, आमचे आदरणीय सचिन भाऊ आहेर बोलणारे आहेत. पण माझी विनंती आहे की पिंपरी चिंचवड आपलं शहर हे साहेबांनी उभं केलेलं शहर आहे. एका वर्षामध्ये 3री राष्ट्रीय स्पर्धा घेणारे कोण येतं? आदरणीय पवारसाहेब बालेवाडीमध्ये मुख्यमंत्री असताना त्यावेळेस ती बालेवाडी स्पोर्ट कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी उभं केलं. त्यावेळेस मी महापौर होतो, त्याला मला संधी मिळाली. श्रीनिवास पाटील आयुक्त होते. कितीतरी कामं सांगता येतील. साहेब रात्रंदिवस फिरत असतात. मगाशी कराळे मास्तरांनी सांगितलं की आजची 7वी सभा आहे, म्हणजे साहेब कुठून कुठं फिरत येतात. गार फिरते आकाशी पण तिचे चित्त पिलापाशी आहे. साहेब ही 3ची पिलं हे सर्व त्या ठिकाणी जपून ठेवलेली आहेत. आपल्याला 20 तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोर त्या ठिकाणी बटन दाबून अजित गव्हाणे असतील, सुलक्षणा सिलवंत असतील, राहुल कलाटे असतील यांना प्रचंड बहुमताने विजयी करतील. आणि येणारी ही निवडणूक आहे ती तुमच्या सर्वांची आहे. ही भविष्याला त्या ठिकाणी एक विचार देणारी आहे. आपण पाहतो की आपण भविष्यामध्ये काय केलं, त्यापेक्षा आपण आता काय करणार आहात. साहेब 84 वर्षे नाही ते तरुण आहेत. साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की कोणत्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचं हे सरकार येणार आहे आणि या परिसरामध्ये एक चांगल्या प्रकारे सर्वसामान्याला जगण्याचा त्या ठिकाणी एक दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणून माझी विनंती आहे की आपण सर्वांनी साहेबाच्या वरती त्या ठिकाणी विश्वास ठेवून येणारी 20 तारीखची जी निवडणूक आहे ती सर्वांनी या ठिकाणी डोळ्यात तेल घालून कोणी येतील, काही पैसे देतील, त्या पैशाचा विचार करू नका. ते जर पैसे घेतले तुम्हाला जुलाब होतील, जुलाब होतील. अक्षरशः मी तुम्हाला सांगतो त्याच्यावरती 2000 रुपये जातील. आता 1000 रुपये, पण जर ते पैसे घेतले तर तुम्हाला जुलाब होतील. याची काळजी आपण घ्या. पवित्र मतदान हे मतदान या 3ही उमेदवाराला करायचं आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर पिंपरी विधानसभेच्या अधिकृत उमेदवार एक सुशिक्षित व्यक्तिमत्व आहे, सुलक्षणाला विनंती करतो आपण सर्वांना संबोधित करायचंय. त्यांचाही आपण जोरदार टाळ्या वाजून शिवसेना उपनेते आदरणीय सचिन भाऊ यानंतर संबोधित करणार आहेत. याआधी सुलक्षणाताई. या ठिकाणी ईश्वरजी ठोंबरे यांचा पक्षप्रवेश आदरणीय साहेबांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे दैवत आदरणीय पवार साहेब आणि उपस्थित सर्व मायबाप जनता, मला आज या ठिकाणी आवर्जून साहेबांचे आभार मानायचे आहेत. कारण या शहरामध्ये पहिल्यांदा महिलांना नेतृत्व करण्याची संधी देण्याचं मोठं पण कोणामध्ये असेल तर ते आदरणीय पवार साहेबांमध्ये. साहेब 49% महिला आहेत, परंतु इथून मागे फक्त आम्हाला मतदान करण्यापुरतंच विचारलं जात होतं. पण साहेब आपल्या माध्यमातून आम्हाला नेतृत्व करण्याची संधी मिळते, हे आम्ही आमचं भाग्य समजतो. आणि म्हणून येणाऱ्या काळात महिला सक्षमीकरणासाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी आणि पिंपरी चिंचवडच्या प्रलंबित विकासासाठी साहेब आपण जी जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी मी अतिशय सक्षमपणे पार पाडेल, हे सामान्य जनतेपुढे मी आपला विश्वास व्यक्त करते. साहेब आमच्या शहरामध्ये पिंपरी विधानसभा मतदारसंघ हा राखीव आहे, परंतु अख्खा मतदारसंघ हा राखीव असल्यासारखं सगळ्यांना वाटायला लागलंय. त्याचं कारण हे की प्राधिकरणापासून दापोडीपर्यंत हा मतदारसंघ आहे आणि त्या दापोडीपासून मतदारसंघापर्यंत 55 झोपडपट्ट्या आहेत साहेब. आणि त्या झोपडपट्ट्या आजही तशाची तशाच आहेत. आमचे आमदार सामान्यांसाठी कधीच उपलब्ध नसतात आणि त्याच्यासाठी त्यांना फक्त स्वतःसाठी त्यांना बॉडीगार्ड ठेवावे लागतात, तर ते जनतेसाठी काय सुरक्षा देणार असा प्रश्न सामान्य जनतेमधून येतोय. साहेब प्रत्येक वेळेस या शहरामध्ये दहशत, दादागिरी, गुन्हेगारी अशा प्रकारच्या गोष्टींना त्यांच्याकडून खतपाणी घातलं जातं आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते हे आमच्या सामान्य कार्यकर्त्यांना दम देण्याचं काम येणाऱ्या काळात करतायत. खरं तर दादांनी या 2-3 दिवसापूर्वी शहरात सभा झाली आणि त्या सभेमध्ये सांगितलं की पिंपरी विधानसभेमध्ये आमच्या पक्षाचं काय प्रेम आहे हिच्यावर माहीत नाही की तिला प्रत्येक वेळेस तिलाच उमेदवारी देतात. मी त्यांना सांगितलं की साहेब आमच्याकडे कोणावर प्रेम म्हणून उमेदवारी देत नाहीत, त्यांच्या मागे एलिजिबिलिटी क्रायटेरिया ठरवतात, शिक्षण ठरवतात, त्याच्याबरोबर त्यांची जनसामान्यामधली नाळ ठरवतात. साहेब समोरच्या ठिकाणी फक्त पैसा, दहशत आणि गुन्हेगारी असेल तरच उमेदवारी दिली जाते. या शहरामध्ये अतिशय गुंडांचं राज्य झालेलं आहे साहेब. आपण या शहराला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंय, वाढवलंय. या शहरामध्ये आपण अनेक जणांना मोठं केलंय साहेब, पण या शहरातले काही 4-4 जण हे शहराचे कारभारी झालेत आणि सामान्य जनतेला वेठीस धरून
राजकारण करतायत. साहेब, जनतेला आता बदल हवा आहे. कारण या दहशतीला कंटाळलेत, गुन्हेगारीला कंटाळलेत, महागाईला कंटाळलेत आणि यांच्या सर्वसामान्यांवर करणाऱ्या अत्याचाराला कंटाळलेत. म्हणून सर्वसामान्य जनता ही आमच्या सोबत आहे, अजित भाऊंसोबत आहे, राहुल भाऊंसोबत आहे आणि माझ्यासोबत सुद्धा आहे. साहेब, आपण ज्या विश्वासाने ही उमेदवारी दिली, आम्ही तिघही आपल्या विश्वासात पात्र ठरू आणि सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन सर्वसामान्यांचा विकास करू एवढं आश्वासन आपल्या समोर सामान्य जनतेला देते आणि थांबते. रामकृष्ण हरी. यानंतर भोसरी विधानसभेचे अधिकृत उमेदवार आदरणीय अजित भाऊ, टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. सचिन भाऊ. आदरणीय व्यासपीठ, तुम्हा आपले सर्वांचे नेते आदरणीय पवारसाहेब, उपस्थित असलेले तमाम मतदार बंधूंनी, बांधवां, तरुण सहकारी मित्रांनो, चिठ्ठी यायच्या अगोदर मी भाषण संपवणार आहे. मी भाषण करण्यासाठी आलो नाही आहे, परंतु या जिल्ह्याचा संपर्क प्रमुख या नात्याने मी आदरणीय साहेबांसमोर प्रामाणिकपणे ही गवाही देऊ इच्छितो की या 3पैकी 1 सीट तरी आम्हाला मिळावी म्हणून आमचा शेवटपर्यंत कळ होता. परंतु शेवटी ही लढाई ही काय एका सीटपुरती मर्यादित नाही. ही लढाई ही निवळ एका आमदारांपुरता किंबहुना पक्षाला कुठच्या मिळाला यापेक्षा नाही, तर ही लढाई महाराष्ट्राच्या अस्मितेची आहे. हा दूरदृष्टिकोन विचार करूनच आमच्या तमाम शिवसैनिकांनी पूर्ण ताकदीने हा निर्णय घेतला आणि मला खात्री आहे की या तिन्ही विधानसभेमध्ये पूर्ण ताकदीने आमचा पक्षातला कार्यकर्ता तुमच्या खांद्याला खांदा लावून काम केल्याशिवाय राहणार नाही, हे अभिवचन या निमित्ताने देतो. कारण ही निवडणूक तुम्ही बघता, गेल्या लोकसभेमध्ये एक वेगळं नरेटिव्ह निर्माण करण्याचं काम केलं. त्यांची तर मजल एवढी झाली की आमच्या पक्ष नेतृत्वाकडे ही तर नकली संतान आहे आणि आज आदरणीय पवारसाहेबांबरोबर आज माफ करा, त्यावेळी पवारसाहेबांबद्दल भटकती आत्मा म्हणण्याची ह्यांची गोष्ट झाली आणि म्हणून नवीन नरेटिव्ह तयार करण्याचं काम ही जी मंडळी करतायत. आणि आम्हाला माहीत आहे, तर 20-25 वर्ष शिवसेना पक्ष नात्याने आम्ही त्यांच्यावर काम केलेलं आहे की ज्यावेळी ते निवडणुका हरतात त्यावेळी ते हिंदू मुस्लिमामध्ये लावण्याचं काम करतात, मंदिर मस्जिदची चर्चा करतात. आणि आज त्यांनी एक नवीन नरेटिव्ह तयार केलेलं आहे की हम बटेंगे तो कटेंगे, हम एक है तो सेफ है. त्याला आपल्याला एवढंच या निमित्ताने सांगायचं आहे कि पिंपरी चिंचवड़ और भोसरी अगर सेफ रखना है तो डटके रहना है, हम डटेंगे और हम जीतेंगे हा नारा घेऊन तुम्हाला आपल्याला या निमित्ताने जायचं आहे. कारण पिंपरी चिंचवडचा भ्रष्टाचार ज्या पद्धतीने ही महानगरपालिका, विलासजी आपण असाल, आपण सर्व मंडळींनी त्यावेळी बांधण्याचं काम पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे, ते आपल्या डोळ्यासमोर जर ते संपत असेल तर त्याला रोखण्याचं काम करण्यासाठी ही निवडणूक आहे. हे लक्षात ठेवून आपण सर्वांनी मिळून काम करा अशीतली अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि नंबर आहे पटनाचा 1, माणूस आहे नंबर 1, जंगल यही बशेर बदलेगा. प्रभावी आमदार अजित भाऊ गव्हाणे, टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. संभाजी पवार गाडवाम तपकीर, आपलंही सहर्ष स्वागत. आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज ही आपली महाविकास आघाडीची सभा होतीये आणि ह्या सभेसाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे नेते सचिन भाऊ आहेर, RPIचे नेते सचिन भाऊ खरात, व्यासपीठावर उपस्थित असलेले या भागाचे माजी आमदार आदरणीय विलासराव लांडे पाटील, माजी महापौर संजोग वाघिरे, माजी महापौर आजमभाई पानसरे, जगन्नाथ बाप्पू शेवाळे, प्रकाशप्पा मस्के, पिंपरीच्या उमेदवार सुलक्षणा ताई शिलवंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तुषारजी कामठे, काँग्रेसचे अध्यक्ष कैलासजी कदम, शिवसेनेचे अध्यक्ष सचिनजी भोसले, माजी आमदार गौतमजी चाबुकस्वार, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच आजी माजी नगरसेवक, सर्व प्रमुख पदाधिकारी, समोर उपस्थित असलेले सर्व वडीलधारी माता भगिनी, तरुण मित्र आणि ज्यांनी अतिशय मोठ्या मनाने मला या ठिकाणी उमेदवारी मिळाल्यानंतर मनाचा मोठेपणा दाखवला, ते रविभाऊ लांडगे, सुलभाताई उबाळे आणि धनंजय आल्हाट
आणि तमाम शिवसैनिक आज या निवडणुकीला सामोरे जात असताना, पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये ही सभा होत असताना मी महाविकास आघाडीचं मनापासून आभार मानतो. पवार साहेबांनी, शिवसेनेचे नेते उद्धव साहेब, काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी साहेब आणि राज्यातले नेते मंडळी जयंत पाटील साहेब, संजय राऊत साहेब, तानासाहेब पटोले, बाळासाहेब थोरात या सर्वांनी माझ्यावर तो विश्वास दाखवला. हा विश्वास हा एकट्या माझ्यावरती नाही, तर तुमच्या सगळ्यांवरती हा विश्वास दाखवलेला आहे साहेबांनी. आज अजित गव्हाणे एकटा उमेदवार म्हणून या ठिकाणी सामोरे जात नाही. इथं बसलेला प्रत्येक माणूस, प्रत्येक महिला, प्रत्येक तरुण आणि व्यासपीठावर बसलेला प्रत्येक पदाधिकारी स्वतः उमेदवार असल्यासारखं काम करतो साहेब. आणि मी तुम्हाला खात्री देतो की यावेळेस भोसरी विधानसभेमध्ये 100% परिवर्तन होणार म्हणजे होणार. आणि नुसतं भोसरीतच नाही तर पिंपरी आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघामध्ये परिवर्तन होणार आहे. त्याचं कारण ज्यांच्या हातामध्ये या भागाची सूत्र दिली, जी सत्ता दिली, जे आमदार या तिन्ही मतदारसंघामध्ये निवडून दिले, त्यांच्या माध्यमातून या पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला. आमच्या भोसरी विधानसभेमध्ये तर भ्रष्टाचाराचा साहेब कळस झालेला आहे. यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केला साहेब. आपण सगळेजण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी कोसळला, त्याच्या बातम्या आणि सगळं जण हळहळ करत होते, त्याच दरम्यान या ठिकाणी संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे काम आहे, त्या पुतळ्याच्या कामाचे काही जे पार्ट्स आहेत त्या मोशी परिसरामध्ये काही दिवसांपासून ठेवले होते. त्याच्यातल्या मोजडीचा जो पार्ट आहे त्याला तडे गेलेत. एवढा कोट्यावधी रुपयाचा खर्च करून त्या ठिकाणी तो पुतळा होत असताना हे स्वतःला सांगतात की मी हिंदुत्ववादी आहे. प्रत्येकाला आपापल्या जाती धर्माचा निश्चितपणे आदर असतो, सन्मान असतो, परंतु प्रत्येक जाती धर्म हा इतर जाती धर्माचा सन्मान आणि मान ठेवण्याचं ज्ञान आणि मान ठेवण्याचा आदर्श आपल्याला देत असतो. परंतु यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार केला. त्यामुळे यांचं हे हिंदुत्व खोटं हिंदुत्व आहे. फक्त लोकांना दिशाभूल करण्याचं हे हिंदुत्व आहे साहेब. संतपीठासारख्या विषयामध्ये स्वर्गीय दत्ताकाका साने जे आपले नगरसेवक होते, तुमच्याबरोबर अनेक वर्ष त्यांनी काम केलं. त्यांचं एक स्वप्न होतं की आमच्या चिखली परिसरामध्ये संतपीठ व्हावं. संतपीठ हा शब्द ऐकल्यानंतर आपल्या सगळ्यांना काय वाटतं? संतपीठ म्हणजे त्या ठिकाणी संतांचे विचार शिकवले जाणार आहेत. आपण ज्या परिसरात राहतो ही माऊली तुकोबरायांची भूमी आहे आणि या ठिकाणी दीव आणि आळंदीमध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदाय आहे आणि तिथं अनेक तरुण लहान मुलं त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचं शिक्षण घ्यायला येतात. आणि हे सगळं लक्षात घेऊन त्या चिखली भागामध्ये दत्ता काकांनी तो पुढाकार घेतला आणि आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, काँग्रेसने त्यावेळेस भूमिका घेतली की आपल्याला त्या परिसरामध्ये संतपीठ उभं राहायचंय आणि त्या संतपीठाच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं येणारी जी तरुण मुलं आहे यांना वारकरी संप्रदायाचं शिक्षण द्यायचं आणि त्यांच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये कीर्तनकार, प्रवचनकार घडवायचे, समाजातले तरुण घडवायचे जे या समाजाला दिशा देतील, अशा प्रकारची भूमिका आपण त्या ठिकाणी घेतली. प्रत्यक्षात तिथं काय झालं, तिथं CBSE स्कूल सुरू झाली. आमचा CBSE स्कूलला मुळीच विरोध नाही, परंतु CBSE स्कूल संतपीठात सुरू करून त्यांनी त्या ठिकाणी नागरिकांची फसवणूक केलेली आहे. आणि ज्या लोकांच्या ताब्यात ती शाळा दिलेली आहे साहेब, ती लोक जी ट्रस्ट त्यांनी नेमलेली आहे त्या ट्रस्टमध्ये जे लोक आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा अशा पद्धतीचा मोठ्या संस्था चालवण्याचा अनुभव नाही. आणि आमच्या चिखली गावातल्या लोकांना त्याच्यामध्ये नंतर आम्ही जेव्हा विरोध करायला सुरुवात केली त्यामध्ये काही लोकांना सल्लागार म्हणून घेतलं. प्रत्यक्षात त्या ठिकाणी 30 ते 35 हजार रुपये घेतले जातात मुलांना ॲडमिशनसाठी. म्हणजे यांनी संतांनाही सोडलं नाही, महापुरुषांनाही सोडलं नाही.
मगाशी मानवजी कांबळेंनी एका गोष्टीचा उल्लेख केला, संविधान भवन होतंय, आम्हाला 100% आनंद आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या देशाला घटना दिली, संविधान दिलं आणि संविधान होत आहे. परंतु आज ते फक्त कागदावर आहे. फक्त निवडणुका डोळ्यापुढे ठेवून अशा प्रकारची त्या ठिकाणी उद्घाटन करायची, प्रत्यक्षात कुठलंही टेंडर त्या ठिकाणी निघालं नाही. मोठमोठ्या जाहिराती केल्या साहेब, होर्डिंग्स लावलेत आणि भविष्य काळामध्ये आपण जी कामं करणार आहोत त्या कामाची त्या ठिकाणी होर्डिंग लागलेत. 10 वर्षात कामं केलेल्या कामाचा आधी तुम्ही आम्हाला हिशोब दिला पाहिजे, अशी या निमित्ताने मी आपल्याला मागणी करणार आहे की तुम्ही 10 वर्ष तुम्हाला इथल्या लोकांनी आमदार म्हणून संधी दिली, तुम्ही या 10 वर्षामध्ये नेमकं काय काम केलं याचा हिशोब लोकांना दिला पाहिजे. 10 वर्षामध्ये आम्ही काय भोगतोय? या पिंपरी चिंचवड शहरामध्ये, या भोसरी परिसरामध्ये प्रचंड गुंडगिरी, प्रचंड दादागिरी आणि प्रचंड भ्रष्टाचार, प्रत्येक कामामध्ये भ्रष्टाचार होतोय. अर्बन सीट सारखं काम करायचं त्याच्यात भ्रष्टाचार करायचा, स्मार्ट सिटीचं काम करायचं त्याच्यात भ्रष्टाचार करायचा, गोंडस नावं देऊन त्या ठिकाणी लोकांची दिशाभूल करण्याचं काम केलं. या संपूर्ण परिसरामध्ये साहेब जो विकास झालेला दिसतोय, हा विकास आम्ही सगळ्यांनी मिळून केलाय. स्वर्गीय अंकुशराव लांडगे असतील, विलासराव लांडे पाटील असतील, या सगळ्या माणसांनी, या सगळ्या नेत्यांनी, आम्ही सगळ्यांनी त्या काळामध्ये ही सगळी जमीन ताब्यात घेतली. या ठिकाणी हे वेगवेगळे प्रोजेक्ट ज्या ठिकाणी उभे झालेत साहेब, याचं श्रेय तुम्हाला जातं. या ठिकाणी हे कुस्ती केंद्र समोर शेजारी उभं राहिले, त्याचं उद्घाटन साहेब तुम्ही केलंय. हे हॉस्पिटल जे आहे याचं उद्घाटन पवार साहेब तुम्ही केलेलं आहे. आणि ही सगळी कामं तुमच्या दूरदृष्टीतनं इथल्या सगळ्या नेतृत्वाने, ज्यांनी या शहरामध्ये तुमच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्व केलं, त्यांनी या पिंपरी चिंचवड शहराला एक दिशा देण्याचं काम केलं. ही जी नगरी उभी राहिली याच्या मागं तुमचं योगदान आहे, यशवंतराव चव्हाण साहेबांचं योगदान आहे, अण्णासाहेब मगरन साहेबांचं योगदान आहे. तुम्ही या ठिकाणी कारखानदारी आणली, IT पार्क आणलं, इथं आलेल्या प्रत्येक माणसाचं स्वप्न पूर्ण करण्याची ताकद निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर साहेब ते तुम्ही केलेलं आहे. त्यामुळे इथला पिंपरी चिंचवड शहरातला प्रत्येक नागरिक तुमचा निश्चितपणे ऋणी आहे. आणि आम्हाला उद्याच्या काळामध्ये तुम्ही संधी दिली साहेब. संधी देत असताना मी आपल्याला या निमित्त सगळ्या पिंपरी चिंचवड शहरातल्या नागरिकांना, भोसरी विधानसभेच्या नागरिकांना या निमित्ताने सांगू इच्छितो की आम्ही जो काही कारभार इथून पुढच्या काळामध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण सगळ्यांना करायचा आहे, तो भ्रष्टाचार मुक्त करायचा. या शहराला जे पूर्वी आम्ही 24 तास पाणी देणार असं सांगितलं होतं, त्याचं नेटवर्क आम्ही टाकलं होतं. प्रत्यक्षात त्यांनी आज दिवसाड पाणी आपल्याला देतात. मी आपल्याला या निमित्ताने शब्द देतो की महाविकास आघाडीचं सत्ता आल्यानंतर, या ठिकाणी आमचे आमदार तिन्ही निवडून आल्यानंतर 24 तास पाणी आम्ही या शहरामध्ये देऊ, असा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो. या ट्रॅफिकच्या ज्या समस्या आहेत, या संपूर्ण शहरामध्ये जे ट्रॅफिकची समस्या निर्माण केली त्याला जबाबदार हे सत्ताधारी आमदार आहेत. मी आपल्याला या निमित्ताने शब्द देतो, या पिंपरी चिंचवड शहरातला जो ट्रॅफिकची समस्या आहे ती 100% दूर करण्याचं काम आम्ही करू. या परिसरामध्ये काम करताना आम्ही जी कामं तुम्हाला अपेक्षित आहे आपल्या तरुण पिढीसाठी, आपल्या महिलांसाठी, या ठिकाणी शैक्षणिक संस्था ज्या आत्ता आहेत त्या शैक्षणिक संस्था अपग्रेड करणं, या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देणं आणि नव्याने काही शैक्षणिक संस्था या भागात आणण्याचं काम आम्ही नक्की करू. आणि आपल्या या परिसरामध्ये साहेबांनी ज्या पद्धतीने इंडस्ट्री आणली, IT पार्क आणलं, त्याच पद्धतीने उद्याच्या काळामध्ये आपल्याला अधिक चांगलं काम उभं करायचं आहे, अधिक चांगल्या फॉरेन इन्व्हेस्टमेंट आपल्या महाराष्ट्रामध्ये आणायच्या. दुर्दैवाने या 10 वर्षामध्ये आपल्याकडे फॉरेन इन्व्हेस्टमेंट येत नाही. प्रत्येक इन्व्हेस्टमेंट ती गुजरातला जाते, कारण राज्यातलं सरकार गुजरातच्या नेतृत्वाखाली, दबावाखाली काम करतं. परंतु महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर महाराष्ट्राचा हिताचा विचारून काम करेल अशा प्रकारचा विश्वास मी आपल्याला देतो. साहेब, या ठिकाणी अनेक काही गोष्टी या सध्याच्या आमदारांच्या माध्यमातून घडतायत. आमच्या चरोली परिसरामध्ये जर आपण गेलात, त्या ठिकाणी एक स्लोगन तयार झालेलं आहे. ते स्लोगन काय आहे साहेब? तुतारी वाजवा आणि सातबारे वाचवा. तुम्हाला या ठिकाणी आमदार म्हणून लोकांनी संधी दिली. लोकांच्या मनामध्ये भीती आहे की आमच्या जमिनी जे पूर्वी आम्ही शेती करत होतो त्या जमिनी आता आम्हाला शेती करता येत नाही, आमच्या पुढच्या पिढीला त्या ठिकाणी व्यवसाय करायचे, आमचे प्रोजेक्ट्स उभे करायचे आहेत. आणि ते करत असताना आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने त्यांच्या जमिनी विकाव्या लागतील आणि त्यांच्या काही हक्क घेण्याचं काम आणि त्यांच्या ज्या कुळाच्या जमीन त्याच्यामध्ये कुळाचे काही अधिकार घेण्याचं काम केलं जात आहे. त्याच्यामुळं चरोलीपासून चिखलीपर्यंत
चरोली, मोशी, डुडुळगाव, चिखली या संपूर्ण परिसरातल्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण आहे. आणि म्हणून सगळ्यांनी निर्णय घेतला. इथला प्रत्येक माणूस, समाजातला प्रत्येक घटक आज त्यांच्यावरती नाराज आहे. साहेब, त्याविषयी आपण बोलत असताना एक गोष्टीचा उल्लेख केला की या ठिकाणी लोक उत्सुक आहेत. उत्सुक का आहेत तर विद्यमान आमदारांचा पराभव करण्यासाठी लोक उत्सुक आहेत. हे पवार साहेबांचं त्या दिवशीचं स्टेटमेंट होतं. आणि म्हणून साहेब, या निमित्ताने मी तुम्हाला विश्वास देतो, जो विश्वास तुम्ही आमच्या सगळ्यांवरती टाकलेला, त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊन देणार नाही. इथल्या प्रत्येक समाजातल्या प्रत्येक घटकाला, समाजातल्या शेवटच्या माणसाला न्याय देण्याची भूमिका जी तुम्ही ठेवली, त्याच भूमिकेतनं आम्ही काम करणार आहे. या ठिकाणी कारखानदाराला न्याय देणार आहे, या ठिकाणच्या कामगारांना न्याय देणार आहे, इथल्या प्रत्येक जाती धर्माला न्याय देण्याची भूमिका आम्ही ठेवणार आहे. आणि म्हणून या निमित्ताने आपल्या सगळ्यांना विश्वास देतो, उद्याच्या काळामध्ये आम्ही या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या साक्षीने करून दाखवणार आहोत. आणि मी आपल्याला या निमित्ताने अतिशय आग्रहाची आणि कळकळीची विनंती करणार आहे, जे स्वप्न पवार साहेबांनी पाहिलेलं आहे, जे स्वप्न उद्धव साहेबांनी पाहिलेलं आहे, जे स्वप्न राहुलजी गांधींनी पाहिलेलं आहे, या महाराष्ट्राला आपल्याला पुन्हा एकदा एक नंबरचं राज्य करायचं स्वप्न आहे, ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातनं आपल्या सगळ्यांना मी आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो की येणाऱ्या 20 तारखेला राज्यातल्या सर्व मतदारसंघामधनं आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार आपण निवडून द्यावेत. आणि या भोसरी मतदारसंघामध्ये माझं नाव 1 नंबरला आहे, अजित दामोदर गव्हाणे. माझं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे. जसं माझं नाव 1 नंबरला आहे, तसं माझं काम 1 नंबर आहे. मी कुठलंही 2 नंबरचं काम माझ्या आयुष्यात कधी केलं नाही आणि कधी करणार नाही, असं पवार साहेबांच्या साक्षीने आपल्याला शब्द देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि यानंतर महाराष्ट्राच्या पुरोगामी शहरांची धारधार तलवार तुम्हा सर्वांचे साहेब आदरणीय शरदचंद्रजी पवार. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार सर्वांच्या. पवार साहेब आणि पिंपरी चिंचवड शहराचं नातं काय? आयटी हब सागर कारखाना इथं वाढलेले प्रशस्त रस्ते आणि इन्फ्रामॅन दी वन अँड ओनली शरदचंद्रजी पवार साहेब. असा सगळ्या ज्यांचे विचार करायचे ते शिवसेनेचे नेते, संपर्क नेते सचिन आई हे मुंबईच्या आणि अन्य ठिकाणच्या अनेक कामगार संघटनेचं नेतृत्व करतात. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये होते, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये होते. आणि विशेषतः तरुण कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याच्यासाठी सतत त्यांचा प्रयत्न असतो. मला आनंद आहे की आज या ठिकाणी जे आहेत त्यांनी आपले विचार मांडले. पण सचिन यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही या ठिकाणी भाषण केलं, ते भाषण मी ऐकलं. तुमचं भाषण ऐकल्याच्या नंतर मला असं वाटतं की तुमचं माझं असं भांडण होणार. भांडण का? त्यांनी बोलत असताना सांगितलं की या वयात सुद्धा मी काम करतो. मी काय म्हातारं झालो? बाकी काय बोला? 84 वेळेमध्ये काही वय आहे काय? हां, अजून 16 जायचं आहे. त्याचा शिस्तीचा भाग सोडून द्या. आमचे दुसरे सहकारी माजी आमदार विलास रांडे, माजी आमदार जय गायकवाड, माजी आमदार गौतम सारगुरकर, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, माजी महापौर आणि आमचे सहकारी आजमभाई फारसरे, सुलभाताई उभाळे, काँग्रेसचे अध्यक्ष कैलास कदम, शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तुषार कामते, आम आदमी पार्टीचे चेतन बेंद्रे, मानव कांबळे, रवी रानगे, धनंजय आझाद, प्रकाश पडसे,
माजी महापौर संजय वाघेरे आणि आपल्या सगळ्यांचे 2 उमेदवार जे या ठिकाणी उपस्थित आहेत. पिंपरीच्या विधानसभेच्यासाठी सुरक्षादारी सील बंधर आणि भोसरीच्यासाठी अजित गव्हाणे उपस्थित बंधू भगिनी. बऱ्याच दिवसांनी जाहीर सभेच्यासाठी आज मी या ठिकाणी आलो. एक काळ असा होता, तुम्ही लोकांनी मला देशाच्या पार्लमेंटमध्ये निवडून दिलं. मी खासदार म्हणून इथं निवडून गेलो. देशाच्या संरक्षणाची भराची जबाबदारी त्या काळात मी सांभाळत होतो. माझा या नगरीचा घनिष्ठ संबंध होता. ही नगरी कैलासवासी यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना केली. त्याचा इतिहास आहे. मुंबई शहरामध्ये जवळपास 120 काफले गेले होते. मुंबई शहराचं चित्र प्रदूषणाला खराब होईल असं दिसायला लागलं. आणि त्यावेळेला यशवंतराव चव्हाणांनी विचार केला की उद्योगधंदे फक्त मुंबईचेच का, ते बाहेर का नेता येणार नाही. आणि त्याच्यामध्ये त्यांनी पुण्याची निवड केली. आणि हे काम कुणी करायचं याचा विचार करत असताना त्यावेळेला या भागामध्ये आमदार अण्णासाहेब वगैरे होते. अण्णासाहेब वगैरेंच्यावर ही जबाबदारी टाकली. डॉक्टर घारे नावाचे ग्रस्त होते, त्यांचंही त्याच्यामध्ये योगदान होतं. आणि या सगळ्यांनी ही नगरी उभं करायचं ठरवलं. आणि चव्हाण साहेबांनी काही उत्तम आणि मोठ्या उद्योगपतींना निमंत्रित केलं. चव्हाण साहेबांना समजलं की JRD टाटा बिहारमध्ये एक कारखाना टाकणार. चव्हाण साहेबांना हे समजल्याच्यानंतर त्यांनी JRDला बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही राहता मुंबईमध्ये, तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक आहात, तुम्ही कारखाना काढताय, ट्रक आणि मोटार तयार करायचा, इतक्या लांब का तुम्ही जाता, तुम्ही महाराष्ट्राच्या, मी पुण्याच्या जवळ जागा देतो. ती जागा त्यांनी दिली आणि तेलकोचा कारखाना उभा राहिला. हजारो कामगार आज त्या ठिकाणी काम करतात. दुसरा एक कारखाना होता बजाजांचा. आणि बजाजांचा विचार हा दुसरीकडे जायचा होता. राहुल बजाजांचे वडील हे पार्लमेंटचे मेंबर होते. चव्हाण साहेबांनी त्यांना निमंत्रण दिलं आणि इथं कारखाना काढायचा सल्ला दिला. बजाज असो आणि बजाज सेल्फो हे त्याबद्दल उभं राहिले. असे अनेक कारखाने या सगळ्या नेत्यांनी उभं करून सर्व देशामध्ये नाही, देशाच्या बाहेर पिंपरी चिंचवडचं नाव हे मोठं केलेलं होतं. आज काही हजार लोकांना काम मिळतं. माझ्याकडं महाराष्ट्राची सत्ता होती, राज्याचा मुख्यमंत्री होतो. आणि मला असंच आहे, एक दिवशी आमचे सरकारी विधुरा नवले हे आले आणि त्यांनी मला सांगितलं की आम्हाला एक साखर कारखाना इथं करायचा. त्याला जागा कुठं, त्यांनी सांगितलं हिंजवडी. हिंजवडीला साखर कारखाना काढण्याचा निकाल त्यांनी घेतला. मी मुख्यमंत्री म्हणून मला निमंत्रण दिलं भूमिपूजनासाठी. माझ्या डोक्यामध्ये दुसरा विचार होता, तो मी जगाच्या काही देशात पाहिला होता. मी नवल्यांचं निमंत्रण स्वीकारलं, कार्यक्रमाला गेलो. साखर कारखान्याच्या पायाभरणीचा नारळ फोडला आणि माझ्या भाषणामध्ये सांगितलं की मी नारळ फोडला आहे, पण इथं कारखाना होणार नाही. लोक म्हणजे की आधी कारखान्याच्या भूमिपूजन केलं आणि नंतर कारखाना होणार नाही. मी त्यांनी सत्य सांगितलं, इथून 30,000 मी तुम्हाला जागा देतो. ही जागा हिंजवडीची मला हवी आहे
मला या ठिकाणी IT कंपनी आणायच्या, IT फार करायचं. आणि मला आनंद एका गोष्टीचा की काही हजार लोक या ठिकाणी काम करतात. तरी तो IT फार बगीचा 500 वर्षाच्या देशात तुम्ही कुठे आहात अशी तुमची खात्री होते. ही स्थिती त्या ठिकाणी आहे. आज जवळपास 5 लाख लोक त्या ठिकाणी काम करतात. मुलं आहेत, मुली आहेत. त्यांचं सगळं अर्थकारण बदललं. हिंदूंनी कोट्याधी भाषा निर्यात आज त्या ठिकाणी होतात. अनेक अमेरिकेच्या कंपन्या अमेरिकेमध्ये बसतात आणि त्यांचं ऑफिस हिंदूला आहे. अनेक इंग्लंडमधल्या कंपन्या इंग्लंडमध्ये व्यवहार करतात. त्यांचं ऑफिस हिंदूला आहे, पुण्याच्या जवळ आहे. आणि या सगळ्यामुळे पुण्याचं, पिंपरी चिंचवडचं, हिंदोलीचं अर्थकारण बदललं. आणि या दिशेमध्ये पुणे हे एकेकाळी शिक्षणाचं वाहन गेलं होतं, आता उद्योगाचं आणि ITचं वाहन झालं. आणि या सगळ्या कामाला इथे तुमच्यासारख्या लाखो लोकांनी अतिशय कष्ट केले, सहाय्य दिलं. त्यावेळेस हा खऱ्या अर्थानं बदल होऊ शकलेला आहे. अनेक कार्यक्रम आम्ही या ठिकाणी हाताळले. मला असंच असं ही जागा जिथं आपण आहोत आता, आमच्या सरकारने अजून बोलावले त्यांनी मला आठवण करून दिली. ही जी जागा आहे ती 1901 होती आणि ती चिंचवड देवस्थानची ही जागा होती. इथे नगरसेवक होते अंकुशराव लांडगे आणि कैलासवासी अमृतसराव. हे दोघंही मला दिल्लीला भेटायला आले अरुण वरराजांच्यावरून. आणि त्यांनी ही जागा महानगरपालिकेला मागितली. आम्ही ठरवलं ही जागा देऊन टाकू महानगरपालिकेला. त्यांना अरेस्ट केली, जागा घ्या, मैदान करा, उद्यान करा आणि शक्य असेल तर पर्यटन स्थळ करा. आणि मला आनंद महानगरपालिकेने इथं सुंदर उद्यान केलं, पर्यटन स्थळ केलं आणि त्यामुळं या सगळ्या भागाचा चेहरा हा बदलायला लागलेला आहे. आज या सगळ्या भागात नवीन नवीन काही होत होतं, पण त्याला मर्यादा आल्या. आम्ही पुन्हा वेगळा विचार केला. मुंबईमध्ये गर्दी होती म्हणून पिंपरी चिंचवड झाली. पुण्यामध्ये गर्दी असा व्हायला लागली. पुण्यामध्ये गर्दी झाल्याच्या नंतर इथे काही बदल केला पाहिजे. माझ्याकडे पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि मी निकाल घेतला की आता पुण्यात इंडस्ट्री काढायची नाही, मुंबईत इंडस्ट्री काढायची नाही, आता पुण्याच्या बाहेर जायचं. आम्ही चाकणला गेलो, तिथे कारखान्याला परवानगी दिली. जेजुरीला गेलो, तिथे MIDC काढली, तिथे कारखाने काढले. सासवडला गेलो, तिथे कारखाने काढले. रांजणगावला गेलो, तिथे MIDC काढून कारखाने काढले. शिरवळला गेलो, शिरवळला कारखाने काढले. आणि या पुण्याच्या आजूबाजूला हजारो लोकांना काम मिळेल याची खबरदारी घेतली, नवीन कारखानदारी उभी केली. या सगळ्या भागाचा चेहरा हा बदललेला आहे. आता ही जी स्थिती इथे होती तशी स्थिती पुन्हा कशी करायची हा विचार आम्हाला लोकांच्या डोक्यात आहे. आज निवडणुकीच्यासाठी आपण एकत्र या ठिकाणी येतो. ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. 6 महिन्याच्या पूर्वी एक निवडणूक झाली, ती देशाची निवडणूक होती. ही देशाची निवडणूक असताना देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ही काही भूमिका लोकांच्या समोर मांडत होते. ते आपल्या प्रचारामध्ये ठिकठिकाणी जाऊन लोकांना सांगत होते की उद्याच्या निवडणुकीमध्ये 400 खासदार माझे निवडून आणून द्या. आम्हाला आश्चर्य वाटलं, पार्लमेंटमध्ये एवढ्या खासदारांची निवडून आणण्याची आवश्यकता आहे असं नाही. साधारणतः
300 350 350 खासदार आले तरी वळवत व्हायचं, पण हे 400 मागत होते. आम्ही खोलामध्ये गेलो, यांना 400 का पाहिजे, त्यांना 400 खासदार हवे होते. त्याचं कारण त्यांचं लक्ष या देशाच्या घटनेवर होतं. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना या देशाला दिली आणि त्या घटनेमध्ये काही परिवर्तन करावं, त्याच्यात सुधारणा करावी आणि सामान्य माणसाच्या अधिकारावर मर्यादा आणेल अशा प्रकारची शंका आम्हा लोकांच्या मनामध्ये आली आणि त्यासाठी आम्ही एक निकाल दिल्लीमध्ये घेतला. सगळ्या महत्त्वाच्या राजकीय पक्षांचे नेते आम्ही लोकांनी एकत्रित केले. त्याच्यामध्ये सोनिया गांधी होत्या, राहुल गांधी होते, मी स्वतः होतो, उद्धव ठाकरे होते, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल होते, समाजवादी पार्टीचे यादव होते आणि आम्ही सगळ्यांनी बसून ठरवलं की आज या देशाच्या लोकशाहीवर, या देशाच्या घटनेवर उद्या हल्ला होणार असेल तर आपण एकत्र येऊन याला तोंड दिलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढवून मला आनंद आहे आणि अभिमान असतो तुम्हा लोकांचा की महाराष्ट्रामध्ये तुम्ही लोकांनी एकंदर 48 खासदार असताना त्याचे 31 खासदार आम्हा लोकांचे तुम्ही निवडून दिले. तर त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी असेल, उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, या सगळ्यांना प्रचंड संख्येने शक्तीनं तुम्ही लोकांनी निवडून दिलं आणि मोदी साहेबांच्या डोक्यामध्ये या देशामध्ये संविधानावर हल्ला करण्याचा कदाचित दृष्टिकोन होता, तो थांबवण्याच्या संबंधीचं काम या सगळ्याच्या माध्यमातून केलं. ती निवडणूक झाली, आता विधानसभेची निवडणूक आली. गेली 10 वर्ष आपण बघतो त्याचा 1-2 वर्षाचा कालखंड की जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तो जर सोडला तर बाकीची सगळी वर्ष भाजपच्या हातात या राज्याची सत्ता. अनेक प्रश्न शिल्लक होते. त्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्यासाठी सत्ता वापरावी हा दृष्टिकोन त्यांनी घेतला नाही. त्यांचं सगळं लक्ष सत्तेचं केंद्रीकरण करण्याचं होतं. सत्ता हिचे काही गुण असतात, काही दोष असतात. सत्ता ही खूपदा केंद्रित होते आणि केंद्रित झालेली सत्ता ही भ्रष्ट होते. आम्हाला इथं सत्ता केंद्रित होऊन द्यायची नव्हती आणि त्यासाठीच आम्ही ठरवलं. अनेक कार्यक्रम आपण हातामध्ये घेऊ, वेगवेगळ्या लोकांच्यासाठी, स्त्रियांच्यासाठी घेऊ. महाराष्ट्रामध्ये स्त्रियांच्या संबंधी काही चिंताजनक गोष्टी या अशा सगळ्यांच्या नजरेसमोर आल्या. स्त्रियांचे अत्याचार वाढले. आज इथे राज्य आणताना इथे मुख्यमंत्री त्यांचे सहकारी त्यांनी सांगितलं, आम्ही एक नवीन कार्यक्रम हातामध्ये घेतला. काय? माझी लाडकी बहीण, लाडक्या बहिणीला सन्मान दिला तर माझी तक्रार नाही, जरूर सन्मान त्यांना द्या. पण आज महाराष्ट्रामध्ये घडतं काय? आज महाराष्ट्रामध्ये स्त्रियांच्यावर, मुलींच्यावर अत्याचार होतो. मुंबईच्या जवळ ठाणे जिल्ह्यामध्ये एका शाळेच्या 2 लहान मुलींच्यावर अत्याचार केला गेला. सर्व देशामध्ये महाराष्ट्राचं नाव की खराब झालं. आज केंद्र सरकारने माहिती प्रसिद्ध केली की एकट्या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षी 886 मुली गायब झाल्या. त्या कुठे गेल्याच माहिती नाही, घरच्यांना माहिती नाही, पोलिसांच्या तक्रारी केल्या त्याचा शोध होत नाही. तुम्ही एका बाजूनं बहीण लाडकी म्हणता आणि दुसऱ्या बाजूनं काही शेकडा बहीण मुली ह्या कुठे गेल्या त्याचा पत्ता लागत नाही, त्यांचं अपहरण कुणी केलं याचा पत्ता लागत नाही. कसली बहिणीची काळजी तुम्ही घेता?
आणि म्हणून आज गरज असेल तर बहिणींचं संरक्षण करण्याची, त्यांना आधार द्यायची, त्यांना धीर द्यायची, त्यांचा सन्मान करायची. पण आजचे राज्यकर्ते या कामामध्ये लक्ष देत नाही. दुसरं काम त्यांनी हातामध्ये घेतलं, शेतकऱ्यांच्या उद्देश. दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या वाढली. का शेतकरी आत्महत्या करतो? शेती करतो, तो बी बियाणं आणतो, खतं औषधं घेतो, त्यासाठी कर्ज काढतो, पीक घेतो आणि उद्या त्याला निसर्गाची अवकृपा झाली तर सोन्यासारखं पीक हे सुद्धा उद्ध्वस्त होतं. महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या शेतकऱ्यांना आत्महत्यापासून वाचवायचं असेल तर त्यांच्यासाठी काही उपक्रम घ्यायची गरज आहे. आम्ही लोकांनी बसून ठरवलं की उद्याच्याला तुम्ही लोकांनी महाराष्ट्राची सत्ता आम्हाला दिली तर आम्ही या राज्यातील शेतकऱ्यांची आत्महत्या ही थांबवू. त्यासाठी त्यांच्या अधिक लक्ष देऊ, त्यांच्या उत्पादन खर्चाचा विचार करून त्यांच्या मालाला किंमत देऊ, त्यांच्या शेतीमध्ये अधिक आणू आणि अधिक आणून ही शेती समृद्ध कशी होईल याच्याकडे लक्ष देऊ. त्यामुळे शेतीचं प्रश्न असतं. मगाशी मी तुम्हाला सांगितलं कारखानदारी वाढवली, त्यामुळे शिक्षण वाढलं. पुन्हा शहर शिक्षणाचं मार्ग. आज या पिंपरी चिंचवडला चांगली कॉलेजेस झाली, बारामतीला कॉलेजेस झाली, अनेक ठिकाणी कॉलेजेस झाली आणि शिक्षणाचा विस्तार झाला. मुलं शिकली आणि आनंद आहे की तुमच्या माझ्या घराची मुलं आता पदवीधर झाली. पण दुःख एका गोष्टीचं आहे, पदवीधर झाले, शिकले, नोकरी मिळत नाही, नोकऱ्या कमी झालेली आणि त्यामुळं एक प्रकारची निराशा या तरुण पिढीत यायला लागली. आणि ही तरुण पिढीची निराशा घालवायची असेल तर आम्ही असा विचार करतो की या मुलांना जे बेरोजगार आहेत, ज्यांना नोकरी मिळत नाही, त्यांना नोकरी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत दर महिन्याला 4,000 रुपये अनुदान त्यांना द्यायचं आणि स्वतःचा व्यवसाय करण्याच्यासाठी त्यांना प्रोत्साहित करायचं याचा विचार आम्ही लोकांनी केला. आणि असे कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेऊ. पण हे कार्यक्रम हातामध्ये घेऊ, कृतीमध्ये आणायचा प्रयत्न करू, पण ते होईल कधी? ते होईल त्याचा निर्णय घेण्याचा अधिकार तुम्ही आमच्या या दोघांच्यावर सोपवला. आम्ही जे खासदारकीचे आमदारकीसाठी उमेदवार देतो मोठ्या सरकारने तुम्ही त्यांना विजय करा. महाराष्ट्राचं राज्य हातामध्ये दिलं. मी तुम्हाला खात्री देतो महाराष्ट्राचं राज्य हातामध्ये दिल्यानंतर या महाराष्ट्राचा चेहरा बदलेल कसा, इथल्या लोकांचे प्रश्न सुटतील कसे, इथल्या स्त्रिया त्यांना संरक्षण कसं मिळेल, शेतकरी आत्महत्यापासून कसा वाचेल, तरुण मुलं त्यांच्या हाताला काम कसं मिळेल, अशा अनेक गोष्टी आम्ही करण्याच्यासाठी आज तयार आहोत. आणि त्या तयारीच्यासाठी तुमची मदत पाहिजे. आणि ही मदत द्यायची असेल तर उद्या 24 तारखेला मतदानाच्यासाठी जा. मतदान केंद्रावरचे चित्र व्हा आणि तुम्हा सगळ्यांच्यासोबत या दोघांचे डॉक्टर सुलक्षणा सेंडर पिंपरी विधानसभा आणि अजित गव्हाणे भोसरी विधानसभा, राहुल कलासे चिंचवड विधानसभा या तिघांनाही मोठ्या वर्षाने विजय करण्याच्यासाठी त्यांची जी निशाणी आहे, त्यांची जी खूण आहे की तुतारी वाजवणारा माणूस हा लक्षमध्ये ठेवून त्याच्यासमोर तो वचन द्यावा आणि यांना यशस्वी करा. मी तुम्हाला खात्री देतो की एकेकाळी देशात महाराष्ट्र राज्य एक नंबरचं राज्य होतं. या लोकांच्या काळात भाजपवाल्यांच्या राज्यातील आज महाराष्ट्राचा नंबर 6वा आणि 7वा झाला आहे. तो पुन्हा एकदा या देशाचं एक नंबरचं राज्य हे म्हणून दिल्याचं आम्ही स्वस्थ अवस्था नाही ही खात्री या ठिकाणी आपल्या सगळ्यांना देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद,
जय भारत. धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजून पुन्हा एकदा साहेबांचा आपण आभार मानूया. टाळ्या वाजल्या पाहिजे जोरदार. असं सोयाबीनच नाही, सोयाबीनच्या शेतकऱ्यांचं नुकसान त्यांना ऐकून घ्या, त्यांना किंमत मिळत नाही. त्याच्याबरोबर आता राज्यामध्ये साखरेचं उत्पादन होतं, त्याच्याने त्याची बंदी घातली. आपल्या भागामध्ये कांदा होतो, त्याच्याने त्याचे बंद होतं. जो जो बळीराजा भरकवतो, शेतकरी जे जे पिकवतो त्या सगळ्यांना मदत करण्याच्याऐवजी हे सरकार बंधनं घालतो. त्या शेतकऱ्यांची सुटका कशी होईल हे बघायचं काम आपण लोकांनी करायचं आहे. माझी पूर्ण ताकद आणि सहकार्य तुम्हा लोकांच्या फाशीची राहील, कारण महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी, देशाच्या शेतकऱ्यांनी आम्हा लोकांचा शब्द कायम पाळला. त्याची हिचं दफन करणं याच्यात काही चर्चा नाही, एवढं सांगतो आणि रजा घेतो. धन्यवाद. अजित भाऊ, आज परशुराम मालाट यांचा वाढदिवस आहे. साहेबांच्या शुभ हस्ते बुके देऊन त्यांना आपण शुभेच्छा देऊयात. कुणाल दादा आपण आभार मानतोय. कुणाल भाऊ या. परशुराम भाऊ मालाट यांचा